Of course. Uh, Start. सो एक नॉर्थ गोवाचो एक एमएलएचो म्हणून एक व्हिडिओ व्हायरल सध्या जाता. तो व्हिडिओचेर आयज जेएमएफसी कोर्ट म्हापसा हांगासर हियरिंग आसले आनी ते हियरिंगाचेर अशें केलो की तेजी बेल जी आसा ही आतां जे आर्ग्युमेंट्स केले ते डिसमीस केले आसा आल्डोना वोटर्सा कडसून. कितें हो सगळो मॅटर आसा? पळय कितें आसा, एक सेक्स्टॉर्शन म्हणून एमएलएचो एक इशू ह्या दिसांनी गाजता. ते एक्युजाक अरेस्ट केल्लो क्रायम ब्रांचान अरेस्ट केल्या उपरांत ते एमएलएच्या कॉन्स्टिट्युएन्सींतले एका वोटरान म्हाका अप्रोच केलो, म्हाज्या क्लायंटान, आनी आमी इंटरव्हेन्शन घातलें ते बेलीन. इंटरव्हेन्शन घातलें की ते एमएलएची इमेज ह्या मॉफ्ट व्हिडिओन हार्म जाले आनी आमी वोटर आनी आमचो एमएलएची इमेज हार्म जावप म्हणजे आपली जावप अशें चिंतून आमी तो एक हें घातलो, इंटरव्हेन्शन एप्लिकेशन घातलें ते बेलीन. आमचो आर्ग्युमेंट कितें आहलो इंटरव्हेन्शन एप्लिकेशनान ते बेलीन? फर्स्ट आर्ग्युमेंट आहलो की पयली क्रायम ब्रांचान तो मॉफ्ट व्हिडिओ काय जेन्युइन व्हिडिओ फायंड आउट करचो. समजा जर तो व्हिडिओ जर मॉफ्ट आसा आनी तो जर जेन्युइन ना जाल्यार अकॉर्डिंगली कितें लॉन एक्शन आहा ती तेंच्यांनी घेवची. पण समजा जर तो व्हिडिओ जर जेन्युइन आसा असो आमचो एक आर्ग्युमेंट आहलो. आनी परहॅप्स पुलीस मिशनरी आनी कोर्टाक यूज करता तो रिकवर करपाक, तो रिकवर जायना म्हणून काय अशें कितें आसत, हें अशें जावचें न्ही म्हणून इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली करचें म्हणून आमी थंय इंटरव्हेन्शन घातलेलें भितर. हो आमचो एक आर्ग्युमेंट आहलो. दुसरी गजाल, आमचें म्हणणें आहलें की समज जर तो व्हिडिओ मॉफ्ट आनी एमएलए एक एडवोकेट असलेल्या कारणान, लॉ जाणा असलेल्या कारणान ते इमिजिएटली पुलीस कंप्लेन कित्याक फायल करूंक ना? वाय डीड ही टेक अ इयर्स टायम टू फायल द कंप्लेन? Secondly, if the video is morphed, why did he make payment? He should have, before making payment, immediately filed a complaint. अशे हे 3 पॉइंट ऑन बिहाफ ऑफ माय क्लायंट हांवें इंटरव्हेन्शनाचेर आर्ग्यू केले. पण अनफॉर्च्युनेटली I could not satisfy the court that I have a right to intervene in the matter, and there was a judicial order passed and my intervention was dismissed. पुलिसांनी सारखे थर इन्क्वायरी करून घातली. पळय माझ्या नजरेन वन ऑफ द ग्राउंड्स टेकन to grant bail was that 41A notice was not served. आता माझे म्हणणे कितें आसा पळय, एज पर लॉ एव्हरी ऑफेन्स एज पर ऑनरेबल सुप्रीम कोर्ट जजमेंट 41A नोटीस काडूंक जाय. पण ताका थोडे एक्सेप्शन्स आसा केन्ना काडूंक नाका ते. इन दिस केस द एक्यूज इज रेसिडेंट ऑफ ओरिसा, वॉज फाउंड इन गुजरात. सो तो मुवमेंटाचेर आहलो, सर्वेलन्सार ताका धरला. सो त्याचो फिक्स एड्रेस खंय आसा तो कोणाक खबर ना. सो खंय ताका सर्व करतले आहले नोटीस वेन ही वॉज मुव्हिंग फ्रॉम वन स्टेट टू अनदर? एज पर से गेलो जाल्यार त्याचो एड्रेस समवेर इन ओरिसा दाखयला, कळ्ळें न्ही. पण तेंच्यांनी सेन घातला पुलिसांनी की ताका ओमके कडेन तो रावता हिंदला गंजम ओडिशा रावता म्हटला, पण ताका धरला अहमदाबाद गुजराताक म्हटला सर्वेलन्साक. सो हांगा ताका खंय सर्व करतले आहले, खंयच्या एड्रेसाचेर नोटीस? So police could not serve 41A notice. In such cases, when there is prima facie material linking the accused to the offense, which is in this case, and when the police don't have an address to trace and serve notice, under such circumstances, to jenna accuser घट धरता surveillance, police have to prepare a memo of arrest, state the grounds of arrest, and state the grounds why 41A could not be issued and could not be served. आणि then they can arrest him in such cases without issuing 41A. आता ह्या केसीन कितें आसा, ताका 41A इश्यू करूंक इम्पॉसिबल फॉर द सिंपल रिजन ताचो फिक्स एड्रेस नासलो, तो रोमिंग आहलो, भोंवतालो. सेकंडली, ग्राउंड्स जर घातलेत तेंच्यांनी पुलिसांनी कित्या खातीर 41A काडूंक ना आनी कित्या खातीर 41A सर्व करूंक मेळूंक ना म्हटलें जाल्यार त्या डिटेन्शन इलिगल म्हणूंक शकना. आनी त्या पॉयंटाचेर सुप्रीम कोर्ट, ऑनरेबल सुप्रीम कोर्टाची अन्नेश कुमार आणि सत्येंद्र कुमार अंतील जी जजमेंट आसा जी म्हणटा 41A काडूंक जाय, ती डिस्कस करून केल्ले ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाचे एक जजमेंट आसा. आणि त्या जजमेंटान क्लियरली बरयल्लें आसा, इन केसीस वेर ऑफेन्स इज 7 years and below, ड्यू टू सम रिजन ऑर द अदर 41A could not be served. If the police prepare a memo of arrest and mention the grounds of arrest, why he is arrested and why 41A could not be served, in such cases arrest cannot be deemed to be illegal. So this is one of the points of law which, being an advocate, I have to address, because one of the grounds of argument was that 41A was not served and that's why his arrest was illegal. His arrest in this case, according to me being a lawyer,
And considering this judgment of the Honorable Bombay High Court, I feel is absolutely legal. And if police have prepared memo of arrest and mentioned the grounds of arrest, including the grounds why 41A was not issued, then this arrest is legal. Now, I don't know what police have done. That is what I want to take. खंय तरी पुलिसांनी बेगीन घाई गडबड केली ताका अरेस्ट करपाक, कित्याक ही जी कंप्लेन आसली ही एक वरस पयली कंप्लेन आसली आनी जेन्ना एमएलएन जेन्ना कंप्लेन केली त्या विदिन 2 days ताका अरेस्ट केलो. ना ना, हांव घाई केली म्हणना, तो पळटालो न्ही, तो ओडिसाचो गुजराताक सापडला. कोणूच जस्टिफिकेशन दिना. ओडिसासून तो गुजराताक कित्याक आयलो, तो कितें तरी जस्टिफिकेशन जाय न्ही. इनफॅक्ट ते सेन म्हणटा ताका टेक्निकल सर्वेलन्सान धरला, म्हणजे तो पळोवन सोदतालो अशें जालें ना. सो इन सच केसीस तेंच्यांनी घाई करूंक ना. इनफॅक्ट पुलिसांनी बरें काम केलां विदिन 2 days धरप ताका, म्हणजे नाल्यार तो खंय वचत आनी मेळचो नासलो. सो हांगा तो ऑब्जेक्शन रेज करतात पळय 41A काडूंक ना म्हणून. I feel that objection is not maintainable because there was no fixed residence for him to serve notice. तेका ओडिसाक नोटीस सर्व करून किती फायदो आसली. तो सापडला गुजराताक, घराकडे कोण नोटीस घेतलो. नोटीस 41A चो पर्पस आणि इंटेंट it has to be served on the accused. When the accused is found in Gujarat, what is the purpose of issuing notice in Odisha? So under such circumstances, I don't feel the arrest made by the police is illegal without issuing 41A. तर एक लॅबान वचपाची गरज आसा. ओ सायबर क्रायम ओ क्रायम ब्रांच त्या हितून वचून तो बाबा इट्स अ रियल व्हिडिओ or इट्स अ फेक व्हिडिओ. No, see, it has to go before forensic science lab. Forensic science लॅबान गेल्याशिवाय तो व्हिडिओ जेन्युइन काय मॉफ तो. दॅट वॉज वन ऑफ अ आर्ग्युमेंट. पहिली क्रायम ब्रांचान फाइंड आउट करतो हो व्हिडिओ मॉफ काय जेन्युइन, आमकां कोणाकूच खबर ना. वी आर गोईंग बाय द कंप्लेन. आम्ही म्हणटा तो मॉफ एज पर द कंप्लेन. पण आमचो एक आर्ग्युमेंट, एक ऑन बिहाफ ऑफ माय क्लायंट म्हाजो एक आर्ग्युमेंट आसलो कोर्टात, तो मॉफ काय जेन्युइन तो पयली खबर काडची. समज तो मॉफ न्ही, जेन्युइन आसा आनी परहॅप्स पुलीस आनी कोर्ट मिशनरी अब्यूज करता, तो मेळपाक तो दिना व्हिडिओ म्हणून एक्यूज, अशेंय जावंक शकता. असो एक आमचो पॉइंट ऑफ आर्ग्युमेंट आसलो. पण आमी हेचो अर्थ आमी तो व्हिडिओ जेन्युइन म्हणना. आमी एज पर अजून आमचो आर्ग्युमेंट कोर्टान आसलो ऑन बिहाफ ऑफ माय क्लायंट म्हाजो की दॅट व्हिडिओ इज मॉफ, बट इट इज एलेज्ड बाय द कंप्लेन दॅट इट इज मॉफ. वेदर इट इज मॉफ or genuine has to be found out by a proper scientific analysis न्ही. एक्युजा पासून जो आता मोबाईल त्यांच्यानी आपल्या कस्टडीन घेतला, त्या मोबाईलान तो व्हिडिओ ऑलमोस्ट आसा. तो व्हिडिओ आणि इन फ्युचर तो केन्ना यूज करू शकता. ना ना, आता तो दिस इज अ डायसी क्वेश्चन. कित्याक जाणां, एज पर द से ऑफ दिस वॉज ऑल्सो वन ऑफ द पॉइंट आय आर्ग्यूड इन द कोर्ट. एज पर द से ऑफ आयओ तेणे सांगला मोबाईल अटॅच केला म्हणून. मोबाईलान कितें आसा तें सांगूंक ना सेफ. सो वी आर नॉट अवेअर. So the video is not attached. I don't know. Maybe the video may be in the mobile and along with the data attach केला न्ही तो व्हिडिओ. पण स्पेल आउट करूंक ना सेन तेणे खंय तायवून की बाबा हो व्हिडिओ आम्ही ओपन करून पळयला आणि मागीर आम्ही तो मोबाईल अटॅचमेंटाक धाडला, अशें खंय सांगूंक ना. व्हिडिओ हांवें एक बायट पळयल्ली. त्या बायटान हांवें खंय तरी पळयला की 41A चो एक ग्राउंड घेतला म्हणून एज डिफेन्स. 41A इश्यू करूंक ना म्हणून इज वन ऑफ द ग्राउंड म्हणून. पण एज पर लॉ कितें पोझिशन आहा ते बीइंग अ लॉयर I have present. On behalf of my client. हांवें इंटरव्हेन्शन घातलेलें because I wanted to point out certain points to the court. But I failed to satisfy the court ki baba I have a right to intervene in the matter. So judicial order is passed and my intervention is dismissed. एकदा माझे इंटरव्हेन्शन डिसमिस जालें, हांव उठलो, म्हाका दुसऱ्या काम मॅटर्स जातल्यो, थंय गेलो. पण कितें आर्ग्युमेंट जालें हांव नको. पण आतां म्हाका कळून आयला की आर्ग्युमेंट्स एडवान्स केले दोनांनी, एपीपीन आनी लॉयरान त्याच्या एक्युजाच्या, आणि आता ती फाल्यां सकाळी बेल ऑर्डरीक दवरल्या.